मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेत रस्ते, चौक आणि वास्तूंच्या प्रस्तावित नामकरणावरून रंगलेला वाद अखेर सत्ताधारी भाजपनंच प्रस्ताव नामंजूर करून थांबवलाय। वादग्रस्त नामकरणाच्या प्रस्तावाला भाजपने विरोध केलाय, त्यामुळे हा प्रस्ताव महासभेत नामंजूर झालाय। या प्रस्तावावर मराठी एकीकरण समितीने यापूर्वीच आक्षेप घेतलेला होता। प्रस्तावित नावांमध्ये परप्रांतीय, इतर राज्यातील व्यक्ती, इतर संस्कृतीतील व्यक्ती तसेच खासगी विकासकांच्या नावांचा समावेश असल्याचा आरोप समितीने केलेला होता। सार्वजनिक रस्ते आणि चौकांना विकासक अथवा खासगी व्यक्तींची नावे देण्यासही समितीने विरोध दर्शवलेला होता। दरम्यान सत्ताधारी भाजपच्या भूमिकेनुसार नामकरणाचा हा घोळ तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले यांच्या कार्यकाळात निर्माण झाला। रस्ते, चौक आणि वास्तूंच्या नामकरणासाठी असलेल्या महापालिकेच्या धोरणाची अवहेलना करून अनेक ठिकाणी परस्पर विरोधी आणि वादग्रस्त नावे प्रस्तावित करण्यात आल्याचा दावाही भाजपने केला आहे। मीरा भाईंदर महापालिकामध्ये क्षेत्रामध्ये त्यांचं योगदानही दिसलं पाहिजे। तर आमचा स्पष्ट त्याची मागणी आहे की इथे स्वतंत्र सेनानी असू दे किंवा अनेक असे ज्या लोक आहेत, आपले इथले जे सन्मान्य लोक आहेत ज्यांनी ह्या मीरा भाईंदर शहरासाठी काहीतरी केलेलं आहे, अशा लोकांचे इथे नामकरण झालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे। तर मीरा भाईंदर महासभेत यावरून जोरदार गोंधळ झालेला होता आणि त्यानंतर आता नामकरणाचा प्रस्ताव भाजपनेच नामंजूर केलेला आहे। या प्रस्तावाला भाजपने विरोध केला आहे।